सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला मनमाड रोडवरील फत्तेबुरू नागा परिसरात पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणारे 22 गोवंश जप्त केले। एका आयशर ट्रक मधून अत्यंत क्रूरपणे या जनावरांची अवैध वाहतूक केली जात होती। याबाबतची माहिती मिळताच सतर्क गौरक्षकांनी तातडीने 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधलाय। माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 22 गोवंशांचे प्राण वाचवले। या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह मुद्देमाल जप्त केलाय। येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे आणि पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गायकवाड यांच्यासह श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व प्राणी फाउंडेशनच्या नेहाबेन पटेल तसेच अनेक गोरक्षक या मोहिमेत सहभागी होते। या घटनेमुळे अवैध गो तस्करीचा मोठा डाव उठवला गेलाय। पोलीस सध्या फरार ट्रक चालक आणि मालकाचा शोध घेत आहेत। या धडक कारवाईचे परिसरात कौतुक होत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। काय सांगायला आज आपण काही गायी रेस्क्यू केलेल्या आहेत आणि गौरक्षकांच्या मदतीने या गायी पकडण्यात आल्या। काय सांगाल? माझं नाव ज्ञानेश्वर एकनाथ महाजन। मी प्राणी फाउंडेशनचं गोरक्षणाचं काम बघतो आणि प्राणी कल्याण अधिकारी मुंबई मंत्रालयापदी माझी नेमणूक आहे। तर आम्हाला एक गुप्त माहिती आली की संगमनेर कुरण येथून सर्व देशी नसलचे नंदी कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेने जाणार आहेत। त्या हिशोबाने आम्ही रात्री येवला झालं, नंदुरबार झालं, जायखेडा झालं, वडगाव झालं, नामपूर झालं आणि कोपरगाव झालं, सर्व टीमा आम्ही रस्त्यावर रात्रभर गस्त लावून बसलो होतो। तर रात्रभर बसले असताना सकाळी ही गाडी जी आम्हाला संशयित गाडी आढळली व या संशयित गाडीचा आम्ही पाठलाग करून गाडी थांबवली असता गाडी चेक केल्यानंतर आम्हाला त्याच्यात गोवंश आढळून आले। त्वरित आम्ही डायल कंट्रोलला कॉल दिला व पोलीस प्रशासनाची मदत मागवली। आम्ही प्राणी फाउंडेशन हिंदू शेरनी नेहादीदी पटेल यांचे नॅशनल नाही तर इंटरनॅशनल पण नाही तर एक वर्ल्डचे गोरक्षक आहोत हे आज पुन्हा प्राणी फाउंडेशनने सिद्ध करून दाखवलेले आहे। कारण या दररोज प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून कारवाया होत असतात। त्या पद्धतीने आज ही हत्यारीची जी कारवाई आहे ही पण आज सर्व गोरक्षकांनी केलेली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।